तुळजापूर मंदिर देवस्थान संस्थान समितीची मनमानी सुरू आहे। नोकर भरतीमध्ये संस्थांचा तुघलकी कारभार समोर आलाय। उमेदवारांकडून बँक गॅरंटी म्हणून 2 लाख रुपये घेतले जात आहेत। नोकर भरती जाहिरातीतील उल्लेख नसतानाही पैसे घेण्यात आलेत। 39 उमेदवारांकडून बँक गॅरंटी म्हणून 78 लाख रुपये वसूल करण्यात आलेले आहेत। कागदपत्र पडताळणी वेळी बँक गॅरंटी म्हणून ही रक्कम वसूल करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, तुळजापूर मंदिर संस्थांचा समितीचा हा मनमानी कारभार समोर आलेला आहे। नोकर भरतीच्या जाहिरातीमध्ये कोणत्याही पैशांचा उल्लेख नसतानाही जवळपास 78 लाख वसूल करण्यात आले। मध्ये गोंधळ झाल्याचा प्रकार खरं तर समोर आलेला आहे। काही दिवसापूर्वी मंदिर संस्थांच्या वतीने तुळजापूर मंदिरामध्ये नोकर भरती करण्यात आली होती। यामध्ये सिक्युरिटी पासून ते इतर अधिकाऱ्यांची सगळी नोकर भरती झाली। मात्र ही नोकर भरती करताना प्रशासनानं जे नियम आहेत ते पाळले नाही हे यावरून लक्षात येतं। ही नोकर भरती करत असताना त्यांनी ज्या व्यक्तींची ज्या नोकर भरती केली त्यांच्याकडनं 2 लाख रुपये बँक गॅरंटी घेतलेली आहे आणि ती घेत असताना त्यांनी कुठलेही नियम पाळले नाहीत। म्हणजे नियम असा सांगतो की ज्यावेळेस तुम्ही नोकर भरती घेता आणि त्या अटी आणि शर्ती लावल्या जातात त्यावेळेस तुम्हाला 1 महिन्याची पूर्व सूचना द्यावी लागते जर तुम्हाला ती नोकरी सोडायची असेल। एवढं एकच अटीवर तुम्हाला ती नोकर भरती केली जाते असा नियम आहे। असं असताना देखील तुळजापूरची नोकर भरती करताना मात्र पैसे बँक गॅरंटी घेतली आणि ती बँक गॅरंटी 2 लाखांच्या घरात आहे। ही क्लास 4 आणि क्लास 3 ची अशी नोकर भरती आहे। त्यामुळे अनेक त्या तिथं जे ज्यांना नोकरी लागली त्यांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं तर काहींना हे सगळे पैसे गोळा करण्यासाठी त्यांचे नाकी नऊ आलेले। ती सगळी नोकर भरती आता संशयाच्या भोवरात सापलेले। एकंदरीत काय तर तुळजापूरमध्ये एका पाठीमागून एक मंदिर संस्थांचे कारनामे समोर येत आहेत। खरं तर ही नोकर भरती तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन ओंबाशे यांच्या काळामध्ये झालेली। त्यावेळेस नक्कीच ज्ञानेश्वर, हा मनमानी कारभार समोर आलेला आहे, त्यामुळे कारभाराविरोधात काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।